वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. व्हॉट इज लखपती दीदी स्कीम? लखपती दीदी योजना ही काय आहे? लखपती दीदी या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील भाषणादरम्यान केली होती. ग्रामीण भागातील महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना बचत गटांमार्फत प्रशिक्षण करणे हा या योजनेचा उद्देश होता. पुढे 2023च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली. सरकारने सुरुवातीला 2 कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र आता सरकारने या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून 3 कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे लक्ष्य असल्याचे जाहीर केले. आता लखपती दीदी योजना जी आहे ती 2 कोटी महिलांपासून 3 कोटी महिलांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. टार्गेट याचा आता 3 कोटी आहे. द लखपती दीदी स्कीम aims to empower women in rural areas by encouraging them to start micro enterprises and providing training in various skills such as plumbing, LED bulb making, drone operation and repair, tailoring and weaving, which would enable them to earn a sustainable income of at least rupees 1 lakh per annum. पुढचा प्रश्न आहे, उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? हु इज द फर्स्ट वुमन चीफ सेक्रेटरी ऑफ उत्तराखंड स्टेट? द आन्सर इज राधा रतुडी. उत्तर आहे राधा रतुडी. 31 जानेवारी रोजी राधा रतुडी यांनी उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. IAS राधा रतुडी यांच्या करिअरची सुरुवात पत्रकारितेपासून झाली होती. त्यांनी मुंबईत 1985मध्ये इतिहास विषयात पदवी संपादन केली. मास कम्युनिकेशनमध्येही त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठात पब्लिक पर्सोनल मॅनेजमेंटमध्ये MA केले. या दरम्यान त्यांनी नागरी सेवांचीही तयारी सुरू केली होती. राधा रतुडींबद्दल आपण संपूर्ण माहिती इथे दिली आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता. महत्त्वाचे 2 पॉईंट इथे लक्षात ठेवा. राधा रतुडी या IAS होत्या. IAS 1986 बॅचमध्ये त्यांनी माहिती सेवा उत्तीर्ण केली. त्या IAS सुद्धा होत्या. त्यानंतर 10 वर्षे त्या उत्तराखंडच्या मुख्य निवडणूक अधिकारी होत्या. हे इथे लक्षात ठेवा. त्याशिवाय डेहराडूनच्या जिल्हाधिकारी सुद्धा त्या राहिल्या आहेत, राधा रतुडी. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ॲब्रिव्हिएशन लाईक ज्ञान, GDP, FDI अँड 3D स्पेशली यूज्ड इन इंटरिम बजेट 2024-25? 2024-25च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये वापरण्यात आलेली विशेष अशी लघुरूपे जसे की ज्ञान, GDP, FDI आणि 3D यांचे पूर्ण स्वरूप काय आहे? एक एक करून आपण बघूया. लक्ष द्या. ज्ञान, G फॉर गरीब, Y फॉर युवा, A फॉर अन्नदाता अँड N फॉर नारी असं याचं पूर्ण रूप आहे ज्ञान. त्यानंतर आहे GDP, G फॉर गुड गव्हर्नन्स, D फॉर डेव्हलपमेंट अँड P फॉर परफॉर्मन्स. GDPचं पूर्ण रूप आहे गुड गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स. तसं पाहता GDPचं खरं रूप जे आहे ते ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्ट असं होतं. परंतु अंतरिम अर्थसंकल्पामध्ये काही नवीन शब्दांचा वापर करण्यात आला आणि GDPला गुड गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट आणि परफॉर्मन्स असं म्हणण्यात आलं. त्यानंतर आहे FDI. FDIचं खरं रूप होतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विदेशी गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो ते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विदेशी थेट गुंतवणूक. परंतु FDIचा अर्थ इथे त्यांनी दिला फर्स्ट डेव्हलप इंडिया.
FDIचं पूर्ण रूप त्यांनी दिलं फर्स्ट डेव्हलप इंडिया. त्यानंतर 3Dचं पूर्ण रूप त्यांनी दिलं डेमोक्रेसी, डेमोग्राफी आणि डायव्हर्सिटी, लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता, असं हे पूर्ण रूप आहेत. हे शब्द अंतरिम अर्थसंकल्प 2024 वापरण्यात आले. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? हु इज द प्रेसिडेंट ऑफ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन? दॅट इज ऑल इंडिया मराठी लिटरेचर कॉन्फरन्स. अध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र शोभणे. द प्रेसिडेंट ऑफ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इज डॉक्टर रवींद्र शोभणे. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे हे आहेत. हे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या शहरात, अमळनेर हा तालुका आहे जळगावमधील, या अमळनेर शहरामध्ये भरवण्यात आले आहे. त्याचा कालावधी आहे 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी 2024. या 3 दिवस हे संमेलन चालणार आहे, 2, 3 आणि 4 फेब्रुवारी 2024. या संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन करणार आहे. आजपासून हे संमेलन चालू झालेलं आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2023चे संमेलन वर्धा येथे भरवण्यात आले होते. ते 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. गेल्या वर्षीचे 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर होते. आत्ता यावर्षीच्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र शोभणे. ठिकाण अमळनेर जळगाव. कालावधी 2 ते 4 फेब्रुवारी 2024. उद्घाटन सुमित्रा महाजन, माजी लोकसभा अध्यक्षा. आता आपण अर्थसंकल्पाची वेगवेगळी नावे बघूया. ही महत्त्वाची आहे, ही लक्षात ठेवा. 2021-22चा जो अर्थसंकल्प होता त्याला शतकातील अर्थसंकल्प म्हणण्यात आले. हा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला होता. तर शतकातील अर्थसंकल्प असं आपण का म्हटले, हे नाव आपण का दिले? कोरोना काळातील पहिला अर्थसंकल्प हा होता, जो 1 फेब्रुवारी 2021ला सादर करण्यात आला. त्यामुळे याला शतकातील अर्थसंकल्प असं नाव देण्यात आलं होतं. महत्त्वाची हायलाईट्स काय होती यामध्ये? पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवेमध्ये गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचा विचार केला. मोठ्या प्रमाणावर कर संकलन आणि आक्रमक खाजगीकरण धोरणावर अवलंबून राहणे. त्यानंतर होता 2002 आणि 2003चा अर्थसंकल्प, ज्याला आपण रोलबॅक बजेट म्हटलं. 2002-2003चा अर्थसंकल्प यशवंत सिन्हा यांनी सादर केला होता. अनेक वेळा यामध्ये घुमजाव झाला, त्यामुळे याला रोलबॅक बजेट म्हणण्यात आले. घुमजाव झाला म्हणजे या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदी मागे घ्याव्या लागल्या होत्या. तीच या अर्थसंकल्पाची हायलाईट आहे. हायलाईट्स काय आहे? अर्थसंकल्पातील अनेक प्रस्ताव सरकारला मागे घ्यावे लागले. त्यानंतर मिलेनियम बजेट वर्ष 2000-2001. सादरकर्ते यशवंत सिन्हा. हे नाव का देण्यात आले? सॉफ्टवेअर निर्यातदारांसाठीचा इन्सेंटिव्ह टप्प्याटप्प्याने काढून टाकला. इतर 21 वस्तूंसह संगणक आणि संगणक उपकरणांवरील सीमाशुल्क कमी केले. त्यामुळे याला मिलेनियम बजेट म्हणण्यात आले. हायलाईट काय होती? हायलाईट होती भारताला माहिती तंत्रज्ञानाच्या म्हणजे ITच्या भरभराटीच्या मार्गावर आणले. त्यानंतर होता ड्रीम बजेट वर्ष 1997-98. सादरकर्ते P. चिदंबरम. हे नाव का दिले आपण ड्रीम बजेट? लाफर कर तत्त्व वापरून संकलन वाढवण्यासाठी कर दर कमी करा असं सुचवलं होतं लाफर कर वापरून. त्यामुळे आपण ड्रीम बजेट असं नाव याला दिलं होतं. हायलाईट काय होती? हायलाईट्स होते व्यक्तिगत प्राप्तिकर दर 40% वरून 30% आणि देशांतर्गत कंपन्यांसाठी 35% पर्यंत कमी केला.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी उत्पन्न जाहीर करण्याची ऐच्छिक योजना सुरू केली, ज्याला आपण व्हॉलेंटरी स्कीम म्हणतो. सीमा शुल्कात 40% पर्यंत कपात, उत्पादन शुल्क संरचना सोपी केली. लँडमार्क एपोचल बजेट वर्ष 1991-92. सादर करते मनमोहन सिंग. लँडमार्क एपोचल बजेट हे नाव का देण्यात आले? भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर होता, अशा वेळचा अर्थसंकल्प होता, म्हणून लँडमार्क एपोचल बजेट असे नाव देण्यात आले. हायलाईट काय आहे यामध्ये? सीमा शुल्क 220% वरून 150 पर्यंत कमी केले. निर्यातीला चालना देण्यासाठी पावले उचलली. त्यानंतर आहे कॅरेट आणि स्टिक बजेट वर्ष 1986-87. सादर करते व्ही.पी. सिंग. कॅरेट आणि स्टिक बजेट हे नाव का दिले? कारण यात बक्षिसे आणि शिक्षा दोन्हींचा समावेश होता, म्हणून याला कॅरेट आणि स्टिक बजेट नाव दिले. कॅरेट म्हणजे बक्षीस आणि स्टिक म्हणजे छडी. दोन्ही बक्षीस आणि छड्यांचा मार दोन्ही होता, त्यामुळे याला कॅरेट आणि स्टिक बजेट नाव देण्यात आले. हायलाईट काय होतं? मॉड वॅट म्हणजे सुधारित मूल्यवर्धित कर म्हणजे मॉडिफाईड व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा सुरू करण्यात आला 1986-87. कॅरेट अँड स्टिक बजेट. त्यानंतर द ब्लॅक बजेट वर्ष 1973-74. सादर करते होते यशवंतराव चव्हाण. हे नाव आपण का दिले ब्लॅक बजेट? कारण त्या वर्षात वित्तीय तूट 550 कोटी रुपये होती आणि 73-74च्या त्या जमान्यात ही वित्तीय तूट भरपूर मानली जायची, त्यामुळे याला आपण द ब्लॅक बजेट असं नाव दिलं. हायलाईट काय आहे तर भारत गंभीर आर्थिक संकटातून जात होता आणि वित्तीय तूट वाढली होती. आता काही महत्त्वाची तथ्ये आपण इथे लक्षात ठेवूया. सम इम्पॉर्टंट फॅक्ट्स. भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला होता. तो ईस्ट इंडिया कंपनीने सादर केला होता आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या स्कॉटिश अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी जेम्स विल्सन यांनी तो सादर केला होता. द ब्रिटिश काउन्सिलसमोर सादर केला होता. त्यानंतर सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण. सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण अर्थातच मोदी सरकारच्याच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचेच असायला पाहिजे. त्यांचीच आहे निर्मला सीतारामन. 2 तास 42 मिनिटे. संगतगुत लागतातच शेवटी. 1 फेब्रुवारी 2020ला हे अर्थसंकल्पीय भाषण त्यांनी सादर केले होते. त्यानंतर सर्वात जास्त शब्दसंख्येचं अर्थसंकल्पीय भाषण हे मनमोहन सिंग यांनी सादर केलं होतं. सर्वात जास्त शब्दसंख्या असलेलं अर्थसंकल्पीय भाषण. यामध्ये शब्द होते 18,650. सर्वाधिक शब्द असलेले अर्थसंकल्पीय भाषण याचे वर्ष होतं 1991. सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण शब्द 800 शब्द होते. यामध्ये कोणी सादर केलं होतं हे भाषण तर हिरूभाई मुलजीभाई पटेल हे तेव्हा अर्थमंत्री होते. वर्ष 1977. सर्वात जास्त अर्थसंकल्प सादर केलेले सर्वाधिक किंवा सर्वात जास्त अर्थसंकल्प हे मोरारजी देसाई यांनी सादर केले. मोरारजी देसाईंनी सर्वात जास्त अर्थसंकल्प सादर केले ते म्हणजे 10 अर्थसंकल्प सादर करणारे एकमेव होते मोरारजी देसाई. त्यानंतर पी चिदंबरम यांनी 9 अर्थसंकल्प सादर केले. प्रणव मुखर्जी 8, यशवंत सिन्हा 8, मनमोहन सिंग 6. निर्मला सीतारामन यांनी सुद्धा सलग 6 अर्थसंकल्प आता सादर केले आहेत. अर्थसंकल्पाचा दिवस आणि वेळ. 1999 पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या कामकाजाचा शेवटचा दिवस म्हणजे संध्याकाळी 5 वाजता हा अर्थसंकल्प सादर केला जायचा. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प 1999 पर्यंत सादर करण्यात यायचा. 2017 पासून
फेब्रुवारी महिन्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याच्या ब्रिटिश सरकारच्या परंपरेपासून आपण दूर गेलो आणि 2017 पासून आपण 1 फेब्रुवारी 2017 पासून आपण सकाळी 11 वाजता 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करत आहोत. भाषा 1955 पर्यंत इंग्रजी भाषा अर्थसंकल्पासाठी वापरण्यात यायची. 1955 पासून अर्थसंकल्प हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध होत आहे. त्यानंतर पेपरलेस. कोविड-19 म्हणजे कोविड-19 साथीच्या रोगाने 2021-22चा अर्थसंकल्प पेपरलेस केला. भारतात पहिल्यांदाच अर्थमंत्र्यांनी डिजिटल वही खाता वापरला. टॅबलेटवरून त्यांनी भाषण वाचलं. तर पहिला पेपरलेस अर्थसंकल्प कोणता होता तर 2021-22चा. का? कारण कोविड-19 डिसेंबर 2020 पासनं तो कोविड-19 चालू झाला होता आपल्याकडे. तर हा व्हायरस आल्यामुळे 2021-22चा अर्थसंकल्प हा पेपरलेस सादर करण्यात आला. तो भारताच्या इतिहासातील पहिला पेपरलेस अर्थसंकल्प होता. आज इथेच थांबूया. उद्या परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.